जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते हृदय पिशाच्या प्रत मुक्ती देते निसंशय। त्या कृष्णाने करून आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जाणं पायी शेगावा प्रतिपदे काजूपणा उत्सवाची आरंभ झाला। पाठ मुले मिळाले नवमीचे छोटेसे गावी काम सभा मंडपाचे झालेले होते ते तसे खांब मोठे नगरात उभे केले असते। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडात जायचे होते। कितीतरी उत्सवाचे निमित्त भले गाव भक्तांनी बंद केले। खांब होते बसविलेले नुसते मात्र तेथे श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जगाचा जो समुदाय भला तोंडामध्ये बनवे या ती बाई उभी खांबात एका बाई होती तिला सोसली नाही गर्दीली अगदीची म्हणून खांबाची आशा गेली निर्भय व्हाव्या गर्दीची दुखवाव्या परिधाने विपरीत तोच मग कोसळला तिच्या शरीरा पडला। ते माझ्या लोकांना इथे वाटू लागले इथं बहुतेक गेला प्राणी ती बाई कोठी कोण लहान मुले दिसती 2 खांबाखाली येलवा भाविक जणांनी खांब काढली अंगावर आणि पाणी मुखात घालून ती लोकोकडे पाठविले। ही लोक डॉक्टरीन शस्त्रविद्येत अतिप्रवीण ही जातीची ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने राजपुतीला रीतीप्रमाणे उच्चार केला। लोक म्हणे का लागला मानीला कोठे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोरल्याच्या बाईला सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकांना। प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतिहास खांब काढून अंगावर भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती करी दिली त्या गजानने बाईहून भूर्भवत गेली जयभू शहरात नांदू लागली आनंदात यायच्या प्रभव स्वामी तसं ऐसे ते का उत्सवाची नाही गोळ्याच्या मस्तकाची थोडी नसता मंडपाची लाकडी गोळ पडला हो तोही गोळ जोरात आपली स्वामीची अगाध सत्ता कोठे इना गाळवला नाही नवरा वाचला। पुत्र कृष्णाने पाटला तर रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा एक कसे गावी एके दिवशी त्याच्याकडे येथे झाले साक्षात्कारी ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मालिनी हा रामचंद्र